वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज जुन्या पेन्शन योजनेसाठी जे लाखो कर्मचारी एकवटलेत यशवंत स्टेडियमवर, त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि मी तिथे गेलो। माझे सहकारी नेते आणि आमदार सोबत होते। शिवसेनेने त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या लढ्यामध्ये शिवसेना सुद्धा त्यांच्या सोबत राहील हे वचन मी त्यांना दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर या सरकारने निवडणुकीच्या टाइम टेबलाची वाट न पाहता यांची जी मागणी आहे जुनी पेन्शन योजना ती अंमलात आणावी, ती लागू करावी, सुरू करावी, ही त्यांच्या वतीने माझी शिवसेनेची पण मागणी आहे। त्याच्यानंतर आता पुढचे तुमचे काय प्रश्न असतील। आणखीन एक कळलं, निरगुडकर साहेबांनी राजीनामा दिलेला आहे। तो राजीनामा का दिला? त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला। तर हे मंत्री कोण आहेत? आणि आणखीन गंभीर जी बाब मला बातम्यांमधनं समजली ती म्हणजे हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता, पण तो सभागृहापासून लपवून ठेवला। जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे। सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि निरगुडकर साहेबांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे। दोन मंत्र्यांनी दबाव आणल्यामुळे राजीनामा नाही, असं दबाव आणून जर का काम करणार असाल तर मग फार्स करता कशाला? म्हणजे खेळाडू पण तुमचे, पंच पण तुमचे, सगळंच तुमचं, कॉमेंट्री पण तुम्हीच करणार, मग मॅच म्हणून खेळता कशाला? ही मॅच नाही आहे, हा कोणाच्या तरी भावनेचा खेळ होतोय आणि त्या भावनांशी खेळू नका। कारण महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे। तो अस्वस्थ महाराष्ट्र त्यांचं जर का नीट त्यांच्याशी बोलले नाही, ती जो समाज रस्त्यावरती उतरलेला आहे त्यांच्याशी नीट बोललं गेलं नाही, त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत आणि हा जर का भावनेचा खेळ, वेळकाढूपणा हे सरकार करत असेल आणि ज्यांना तिकडे एक समिती म्हणून नेमले त्यांच्यावरती मंत्री दबाव आणत असतील तर मग असे मंत्री त्यांच्याबद्दल काय कारवाई करायची ते सभागृहाने कळलं पाहिजे। जनतेच्या भावनेशी खेळू नका। अच्छा, या बातम्या कोणीतरी तुम्हाला सांगते आणि तुम्ही त्या बातम्या दाखवत आहात। अधिकृत अशी माहिती माझ्याकडे आलेली नाही। ज्या दिवशी ते येईल त्या दिवशी आमच्याकडे जी माहिती आहे त्यांच्याबद्दल जे काल बोललो ती आम्ही उघड करू। मग आजपर्यंत आम्ही एक संस्कृती पाळत आलो, खोटे नाटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करत असाल तर आमच्याकडे असलेली खरी माहिती ही आम्ही दाखवू। मग ती कुठे कोणाकोणाच्या अंगलट येईल याचं त्यांनी ठरवावं। आणि तूर्त मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंदाचा आहे। आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत, कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली। त्यांना काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटी नंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात, विसरू नका। आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे। त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत आणि नंतर मात्र माझा विचार असा आहे की हे अधिवेशन आता 20पर्यंत वगैरे चालेल। संसदेचं अधिवेशन कधी चालेल, कितपर्यंत चालेल, त्या अधिवेशनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे, पण त्यांना विनंती करणार आहे की मिरची कम जेवण द्या। काल उदय सामंत यांच्याकडे नगरविकास विभागाचा अतिरिक्त भार आहे, तर काल त्यांनी असं सांगितलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 25% ऑडिट आहे ते पुन्हा केलं जाणार। त्यांचा आणि मुंबईचा संबंध येतो कुठे? आणि मुंबईची चौकशी जरूर करा। मी तर आव्हान जाहीर सभेत दिले, सर्व महानगरपालिकांची करा। गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर गणपतीच्या दिवसात नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास पुरुषांची सुद्धा चौकशी करा। नागपूर बुडत असताना घरामध्ये गणपती आहे, ज्यांच्या घरात नागपूरकरांच्या पाणी गेलं त्यांच्याही घरी गणपती होते, पण स्वतः मात्र बॉलिवूड तारकांमध्ये फोटो काढून घेत होते। ते मुख्यमंत्री सुद्धा काय करत होते? ठाण्याची चौकशी करा, पिंपरी चिंचवडची करा, पुण्याची करा, नागपूरची करा आणि करोना काळात खास करून PM केअर फंडाचं काय झालं त्याची चौकशी करा। संपूर्ण देशाची चौकशी करा। आमचं जाहीर आव्हान आहे। अधिवेशन कुठलंही असलं की चौकशी आणि SITच्या अशा समित्या स्थापन करण्याचा एक पाच तुमच्यासमोर आखला जातो, यामुळे नाही, शेवटी नाही, दबाव येण्याचं कारणच नाहीये। दबाव टाकण्यासाठी कर नाही त्याला डर कशाला? दबाव येण्याचं कारण नाही, पण खोटे आरोप तुम्ही आमच्यावरती करणार असाल तर तुमची खरी जी काही माहिती आहे आणि ती पेपरमध्ये आलेली आहे
कोणाची प्रश्नोत्तर पेपरमध्ये आलेली आहेत हे तुम्हाला माहिती आहेत की काय काय कसं घडलं, कोण कसं करत त्या बातम्या आहेत, तात्रण आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड आहे, स्टेटमेंट आहे. मग त्याची चौकशी करा. एक दोन प्रश्न आहेत की सीबीआयने ऑलरेडी त्या सोडायला सांगता त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. अधिकृत जेव्हा काय होईल तेव्हा मला काय बोलायचं ते मी बोलेन. इंटरव्ह्यू ऍप्लिकेशन आपण या प्रकरणात केलेलं आहे. ते ठीक है, त्याचा तो विषय वेगळा बघू आम्ही. क्या आता हिंदी में जरा थोड़ा सा निर्गुड़कर साहब ने क्यों रिजाइन किया, एसआईटी उसके ऊपर लगाओ. उनके ऊपर कौन से ऐसे दो मंत्री हैं जो दबाव ला रहे थे, उनके एसआईटी लगाओ. क्यों दबाव ला रहे थे वो एसआईटी लगाओ. खाली ये लोगों का खेल, उनके जो भावना है उसके साथ खेल मत करो, खिलवाड़ मत करो, क्योंकि आपका तो खेल होता है लेकिन लोगों की जान जा रही है. तो एसआईटी हम तो मांग करें कि निर्गुड़कर साहब ने जो रिजाइन किया है, इस्तीफा दिया है, उसकी एसआईटी लगाओ और निर्गुड़कर साहब को पूछो कि ये मंत्री कौन है. और मुझे जो आपके माध्यम से समझ में बात आ गई, कुछ दिन पहले उन्होंने इस्तीफा दिया था, क्यों इतने दिन वो छुपाए रखा. तो ये एसआईटी उसके लगाओ. एजुकेशन का प्रश्न. ठीक है, मैंने जो बात कही है, हवा में जो बात चल रही है उसके ऊपर मैं बात नहीं करूंगा. आपको अगर उसमें इंटरेस्ट है, जिन्होंने आपको न्यूज दिया उनको बात करो. काश्मीर पंडितांचा मुद्दा आपण उपस्थित केला होता. काश्मीर पंडितांचा मुद्दा आपण उपस्थित केला होता. नाही, आता आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे की आहे त्याच्यामध्ये शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या त्याच्यात आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. 3चा आहे, 8 आहे, 13, 18 वगैरे सगळं आहे. पण आज जे बाळासाहेबांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात, अनिल परब आहेत का? अनिल इकडे या. जरा मुद्दामून तुम्ही सांगा, हे खोटे गद्दार लोक हे बाळासाहेबांवरच्या निष्ठा त्यांच्या कशा उघड झाल्या ते अनिल तुम्ही जरा परत सांगा. एक मिनिट ठेवू द्या ना. आज सकाळी जी सुनावणी झाली यामध्ये जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये शालेय मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते. खरंच संतापजनक. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे. आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्त्वं पाळलेली नाहीत. बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत. असे वेगवेगळे आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून बाकी सगळ्यांना कळावं, कारण ही साक्ष काय बाहेर सगळीकडे पूर्ण जात नाही, पण आपल्या माध्यमातून कळावं की ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंध आला नाही, कारण ते शिवसेनेत आले 2014ला, बाळासाहेबांचं निधन झालं 2012ला आणि ते आज बाळासाहेबांच्याबद्दल जाताना आम्हाला शिकवून गेले. परंतु आज त्यांचं खरं स्वरूप या साक्षी पुराव्याच्या निमित्ताने उघडकीला आले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले हे सगळे आपण देखील, जे पत्रकार आतमध्ये बसतात त्यांनी ऐकलेले असतील आणि त्याचा अर्थ आपण देखील लावलेला असेल. आणि अशा लोकांना बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे सगळं बनावट आहे, सगळं बेगमी आहे. बाळासाहेबांबद्दल यांना कुठलंही प्रेम नाही. स्वतःच्या स्वार्थाकरता ते गेले होते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मान्य केलेलं आहे. त्यांनी आरोप केलेले की 1990 सादर केलेले आहेत. मुळामध्ये ते शालेय शिक्षण मंत्री जरी असले तरी मला असं वाटतं की साक्ष देताना त्यांचं पुरेसं शिक्षण झालेलं नव्हतं आणि मूलभूत शिक्षणच झालेलं नव्हतं. कारण 2012 साली जसं बाळासाहेब आपल्यातनं गेले हे अनिल परबनी सांगितलं, सगळ्यांना माहिती आहे. तत्पूर्वी हे शिवसेनेच्या विरोधात लढले होते. तेव्हा आज अचानक त्यांना कोणता साक्षात्कार झाला? जसं भुजबळांना असं काय अशी कोणती जडीबुटी मिळाली, कोणता असा चमत्कारी साधू बाबा भेटला की ते एकदम ईडी मागेच गेले आणि गेल्या वेळेला तर ईडीने सांगितलं आम्ही कशासाठी केस केली होती हेच माहिती नाही. तर ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी माझी प्रार्थना आहे. आणि हेच मी म्हणतोय की वाटेल तेव्हा बदनाम करायचं, त्यांच्या अखत्यारीत आल्यानंतर त्याच्यावरच्या केसेस विड्रॉ करायच्या, एवढं उघड हे थोतांड म्हणजे हिंदुत्व नाही. यांचं हे थोतांड मी हिंदुत्व मानायला तयार नाही.